बाहेर मस्त पावसाळी वातावरण होतं त्यामुळे आणि म्हटलं चला कुठेतरी जाऊन राऊंड मारून येऊया. आणि तेच नेमकी संकष्टी चतुर्थी होती. म्हटलं चला गणपती बाप्पाच्या सुंदर असं दर्शन घेऊया, म्हणून आम्ही इथून निघालो श्री क्षेत्रपाली येथे बालालेश्वर मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. तुम्ही बघा रस्त्याला खूप असे ढाग वगैरे दिसतात आणि रस्ता पण पूर्ण मोकळा आहे, त्यामुळे आम्ही चाललो बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. The tune I can't name, crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze गणपती मंदिर इथे आणि इथं आम्ही दर्शन घेत आहोत. इथून दर्शन घेऊन आम्ही पुढे आमची एक सिस्टर आहे तिच्या गावी आम्ही निघालो होतो. बघा सगळेजण जातात. इथे का आम्हाला व्हिडिओ करायला भेटले ना, त्याच्यामुळे आम्ही ते काही आठवणीचे क्षण कॅप्चर केलेले आहेत सगळे मोबाईलमध्ये. मंदिराच्या आकारामध्ये फोटो वगैरे काढता येतो, त्यामुळे तुम्ही इथं स्क्रीनवरच दर्शन घ्या. आता इथून पुढे आम्ही निघालेलो आहोत पालीमध्ये एका गावात निघालो. साईडचं तुम्ही निसर्गरम्य वातावरण बघून घ्या कसं आहे. पावसाळी वातावरण होतं त्याच्यामुळे आम्ही सगळेजण निघालो होतो. नंतर सगळी फॅमिली एकत्र आली होती, त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी फन झालं पाहिजे. मग तुम्ही इथे बघा आमच्या घराच्या मागेच एक वहल होती, त्याच्याशी आम्ही सगळेजण मजा करत होतो. तुम्ही बघा इथे सगळेजण थकलेली होतो आम्ही सगळेजण एन्जॉय करतात पावसाळी वातावरण आणि त्यात पाण्याचा आनंद घेतात.
पाण्यामध्ये मजा करत असतानाच मध्येच पाऊस आला आणि मग त्यामुळे आम्ही सगळेजण पावसाचा आनंद घेत आहोत. तुम्ही बघा, तुम्हाला दिसतच आहे इथे दृश्य. खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी, भरपूर मजा केलेली आहे. व्हिडिओ वगैरे काढून झाल्यानंतर काही फोटो वगैरे काढले, ते फोटो पण मी याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत. तुम्ही बघा, सगळ्यांनी एन्जॉय केलेले आहे. आणि त्यात आम्ही छत्री घेऊन बसलो, गमतीशीर गंमत म्हणून गोव्याचा फील येण्यासाठी. ते बघा, सगळ्यांनी फुल एन्जॉय केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा, हा आमचा एक छोटू आहे, तो छोटू पण खूप एन्जॉय केलेलं आहे. तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला यापेक्षा पण सुंदर सुंदर व्हिडिओ बघायला मिळतील. पावसाळी वातावरण आणि पूर्ण पाण्याची आम्ही मजा घेतली होती. तर आता याच्यामध्ये म्हटलं आता काहीतरी गरम गरम झालं पाहिजे, म्हणून आम्ही लहानामध्ये मॅगी बनवली होती. आणि इथं मॅगी सगळेजण एकत्र बसून खात आहोत. तुम्हाला दृश्य दिसतच आहे. सगळेजण एकत्र बसून एन्जॉयमेंट केलेली आहे पूर्ण. मला पण म्हटलं